राष्ट्रवादी काँग्रेस नेते खासदार प्रफुल्ल पटेलांनी गोंदिया शहराला लागून असलेल्या नागराधाम येथील पंचमुखी शिवलिंगाचे दर्शन घेत 2025 मध्ये राज्यात आणि देशात सर्व काही ऑल इज वेल होण्याचे संकेत दिले आहे। गोंदिया शहराला लागून असलेल्या नागराधाम येथील शिवमंदिर हजारो वर्ष जुना असून या मंदिरात पंचमुखी शिवलिंग असल्याने या ठिकाणी असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी मोठी गर्दी केली होती। तर हे मंदिर हेमाळपंथी असल्याने या मंदिराचा उल्लेख गीता प्रेस गोरखपूर येथून प्रकाशित होणाऱ्या आध्यात्मिक मासिका पत्रात असल्याने या मंदिराचा इतिहास यावरून माहित पडते। तर विशेष बाब म्हणजे खासदार प्रफुल्ल पटेल हे जेव्हा गोंदियात येतात तेव्हा या मंदिरात येऊन शिवलिंगाचे दर्शन घेतात। तर आज सुद्धा खासदार प्रफुल्ल पटेलांनी आपल्या नववर्षाची सुरुवात नागराधाम येथील मंदिरात येत पंचमुखी शिवलिंगाचे दर्शन घेत केली आहे। तर काय म्हणाले खासदार प्रफुल्ल पटेल पाहूया। वर्ष 2025 ची आज सुरुवात झाली आहे आणि नवीन वर्ष आमच्या गोंदिया भंडारा सह महाराष्ट्र आणि देशवासियांना लाभदायक ठरो आणि ईश्वरांची कृपा सर्वांच्यावर असो ही मी आज आमच्या नागराच्या पावन धाम जे आहे शिव मंदिर आहे तिथे प्रार्थना केली आहे आणि दरवर्षीप्रमाणे मी इथे येतच असतो। हा आमची भूमी आहे गोंदिया भंडारा जिल्हा। आम्ही इथूनच मोठे झालो, आम्ही इथूनच आमच्या सर्व राजकारण समाजकारण आणि आमचा व्यवसायसुद्धा इथून सुरुवात केली होती आणि त्यामुळे ही भूमी ही पावन भूमी आहे आणि इथे नमन करूनच आम्ही नवीन वर्षाची सुरुवात करत आहोत। तर येत्या 2-4 दिवसात राज्यात पालकमंत्री पद घोषित होणार आहे। जे वादे महायुती सरकारने केले आहेत ते पूर्ण होतील। आमचे सरकार 5 वर्ष राहील, स्थिर सरकार आहे, त्यामुळे कुणीही काळजी करू नये, सर्व ऑल इज वेल होणार असल्याचे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले। सर, मागच्या महिन्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला राज्यावर आणि गोंदिया जिल्ह्याला पालकमंत्री कोण मिळणार आहे, कुठल्या पार्टीचा मिळेल? आता लवकरच हे सगळ्या गोष्टी म्हणजे ठरवण्यात जाणार आहे आणि काही दिवसाची वेळ नाही आहे। आता 2-4-5 दिवसामध्ये आता सगळे सुट्टीवर होते, बऱ्याच दिवसाच्या मेहनतीनंतर इलेक्शन आणि त्याच्यानंतर मंत्रिमंडळाच्या स्थापन करण्यासाठी दिवस गेले। त्यामुळे आता नवीन वर्षामध्ये एक नवीन सुरुवातही होईल। त्यामध्ये तुम्हाला सगळं म्हणजे ऑल वेल आमच्या महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून खूप चांगली अजून योजना येणार आहे, चांगले काम होणार आहे। सगळ्यांना सुख समाधान आणि प्रगती ही कसं मिळू शकते त्याच्यासाठी आमची महायुती सरकार देवेंद्र फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि अजित पवार काम करणार आहे। त्यामध्ये काही दुमत नाही। लोकांना वाटत होता की लाडकी बहीणच बंद होणार आहे, आता त्याच्या डिसेंबरचाही हप्ता आमच्या लाडकी बहिणीला मिळून गेलेला आहे। आमच्या धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना बोनस 20,000 रुपये मिळालेला आहे आणि जे काही आम्ही लोकांना सांगितलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये वेळ आहे। आमची सरकार 5 वर्षासाठी आम्ही लोकांनी निवडून दिलेली आहे आणि स्थिर सरकार आहे, प्रगतिशील सरकार आहे, लोकांना गोरगरिबांना न्याय देणारी सरकार आहे। त्या विषयामध्ये कोणाला काही शंका ठेवण्याचं कारण नाही। सगळं या 2025 पासून ऑल वेल महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसायला लागलं। तर या मंदिरात आल्यावर भाविकांच्या इच्छा पूर्ण होत असल्याचे भाविक आणि पुजारी सांगतात। यहाँ पे हर वर्ष की हिसाब से इस साल बहुत ज़्यादा भीड़ है। हम हजारों लोग यहाँ पे आज दर्शन करने आते हैं कि जो ट्रस्टी हैं या ट्रस्ट बोर्ड है इनकी समस्त सुविधाओं का भी ध्यान रखा जाता है यहाँ पे आए हुए सभी भक्तजनों का। और ये 2 से 2.5 साल पुराना मंदिर है। यहाँ तो सोमवार को काफ़ी भीड़ रहती ही रहती है, लेकिन जैसे मास की शिवरात्रि आती है इत्यादि होते हैं तो उसमें भी काफ़ी लोग आने लग गए। अभी यहाँ पे विवाह इत्यादि की भी सुविधा दी गई है, तो सभी को यहाँ पर रह के गोंदिया के शहर के आसपास के लोग यहाँ के शादी ब्याह भी करते हैं। काफ़ी प्रचलित मंदिर है हमारा, 2 से 2.5 साल नागरा पुराना मंदिर है और आगे ही भैरव मंदिर भी है। यहाँ पे बहुत काफ़ी लोग श्रद्धालुओं की काफ़ी भीड़ रहने लग गई है। मैं नागरा धाम में हर सोमवार को 12 महीना आता हूँ, हर सोमवार के दिन। क्या विशेषता इस मंदिर की? इस मंदिर की विशेषता ये है कि मैंने जो बाबा से मांगा वो मिला। बाबा को मैं जब भी मांगा, मैं पहले साइकिल से आता था, बाबा को मैंने 2 व्हीलर मांगा 2 व्हीलर मिला, 4 व्हीलर मांगा 4 व्हीलर मिला, बहू मांगा, बेटे मांगा, बंगला मांगा, सब मिला, शरीर मिला, स्वस्थ मिला। और बाबा का मैं पूर्ण रूप से बहुत आभार हूँ। तर नागराधाम येथील शिवमंदिर हे पुरातन मंदिर असल्याने वर्षभर या मंदिरात भाविक दर्शनाकरता येत असून त्यांच्या इच्छा पूर्ण होत असल्याने या मंदिराची ख्याती आणखी वाढत चालली आहे।